इंदसदवंदियाणं तिहुगणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 100 नंबरची गाथा बघत होतो आपण। कालद्रव्याचं वर्णन करत आहेत। कालद्रव्य असती काय नाही का एक प्रदेशी असल्यामुळे। तर 2-3 गाथा कालद्रव्यासाठी त्यांनी सांगणार आहेत। यामध्ये व्यवहार काल आणि निश्चय कालाचं वर्णन करत होते। व्यवहार काल आहे तो क्षणिक आहे आणि निश्चय काल आहे तो नित्य आहे असं सांगितलं होतं। आणि व्यवहार काल कसा आहे, समय घडी वगैरे या रूप आहे आणि निश्चय काल आहे तो द्रव्यरूप आहे, नियत आहे। हे घेतलं होतं। तर जयसेनाचार्यजींची टीका बघत होतो, त्यात त्यांनी सगळ्याची परिभाषा वर्तना आणि परिणामन शब्दाचा अर्थ नाही समजत। एका व्यवहार कालला वर्तना लक्षणवाद निश्चय काल परिणामन हे लक्षण सांगतात का? म्हणजे मला सांग, जीवाचा स्वभाव ज्ञान आहे आणि त्याचं परिणामन जाणणे आहे, काय अर्थ? स्वभाव सांगतो त्यावेळेस निष्क्रियता घ्यायची। मग तसंच आहे, जेव्हा आपण कालद्रव्याचं गुण सांगतोय, स्वभाव सांगतोय, त्यावेळेस वर्तना हा स्वभाव आहे आणि परिणमन सांगतो त्यावेळेस ते पर्याय सांगतो त्यावेळेस ते परिणमनाला मदत करते किंवा ते स्वयंपरिणमन करते असं त्याचं पर्याय दाखवणार। म्हणून इथं त्यांनी ते घेतलं की कालद्रव्य परिणमन करते प्रतिसमयाला, पण त्या कालद्रव्याला आपण आपल्या इंद्रियाने जाणू शकत नाही, आपल्या ज्ञानाचा तो विषय नाही। मग कसं समजून घ्यायचं कालद्रव्य कसा आहे? तर त्यासाठी त्यांनी घेतलं की परिणामभव, जे काय व्यवहार काल आहे तो परिणमनापासून उत्पन्न होतो। कोणाच्या? जीव आणि पुद्गलाच्या परिणमनावरून व्यवहार कालाचं ज्ञान होतं। म्हणून सांगितलं परिणामाने जो परिणामभव म्हणजे परिणामाने जो उत्पन्न होतो तो व्यवहार काल। आणि निश्चय काल कसा आहे, तर निश्चय काल द्रव्यरूप आहे, स्थिर आहे, त्याचं परिणमन म्हणजे व्यवहार काल आणि त्या व्यवहार कालाचं ज्ञान होतं मूर्ती द्रव्यांच्या परिणमनावरून किंवा जीव पुद्गलाच्या परिणमनावरून त्या व्यवहार कालाचं ज्ञान होतं। कारण असंच तुम्ही कालद्रव्याचं परिणमन जाणू शकत नाही। म्हणून जे ज्ञात आहेत अशा त्या विषयांकडून आपण अज्ञात विषयाचं ज्ञान करून घेत असतो। म्हणून जीव कसा दिसतो? कालद्रव्य दिसत नाही तर दुसऱ्याच्या मदतीने आपण त्याचं ज्ञान करून घेतोय। जीव कसा आहे? जीव पण दिसत नाही, मग त्याचं ज्ञान कसं करायचं? ज्ञान दर्शन याच्यावरून तुमचं ज्ञान दर्शन पण दिसत नाही। म्हणजे जे दृश्य आहे, म्हणूनच आम्हा सांगतात ना परिचिताकडून अपरिचिताकडे जायचंय। तुम्हाला परिचित आहे हे शरीर, मग त्या शरीराची हालचाल चालू आहे, तुमचं काय इंद्रियांचं कार्य चालू आहे, हे सगळं दिसतंय म्हणजे इथं काहीतरी आहे, लिव्हिंग मॅटर। आणि जर डेड बॉडी आहे तर त्याच्या ठिकाणी अशी काय हालचाल वगैरे दिसत नाही, असं परिणमन नाही, म्हणजे तिथं ते जीव निघून गेलाय असा अर्थ तिथं ग्रहण होतो। म्हणून पहिल्यांदा परिचित आहे काय, मी संसारी आहे, मी शरीरवाला आहे, याच्याकडून तरी परत पुढं जाऊन त्या अशरीरी जीवाकडं जाण्याचा मार्ग मिळतो। म्हणून परिचय करताना पर्यायाकडून करून दिला जातो, व्यवहारातून करून दिला जातो। जसं मी मनुष्य आहे, मी नारकी आहे, देव आहे, हे सगळे पर्याय सांगितल्या आणि त्याच्या पुढं जाऊन मग जीव कसा आहे ह्याचं वर्णन सांगितलं। तर मी आज एक छान स्वरूप वेदन असं काहीतरी आहे बरं का, काव्य। एक मिनटं मी घेऊन सांगते तुम्हाला, छान वाटलं। स्वरूप चिंतन म्हणून आहे, असं एका पूजेच्या पुस्तकामध्ये सहज वाचायला मिळालं, पण छान वाटलं ते जरा मला। काय सांगितलं त्यात? न मैं तन मन वचन वाला, न इंद्रिय वाला हूँ, न
न पर को भोगने वाला, न मैं धन धान्य वाला हूँ. सगळं तुमचं बाहेरून परिचिताकडून अपरिचिताकडे न्यायचं आहे ना, त्यामुळं पहिल्यांदा हा परिचय घेतला. कसा आहे जीव? पहिल्यांदा सांगितलं तन मन वाचनवाला आहे, परत सांगतायत काय? तन मन वचनवाला नाही. न कोमल ठोस चिकना हूँ, न गोरा लाल काला हूँ, न रागी हूँ न रोगी हूँ, सदा सब से निराला हूँ. असं छान वाटलं जेव्हा त्याचं चिंतन केलं किंवा कसा मी आहे हे पाहिलं तर. सगळ्या शब्दातून आपल्याला स्वरूपाकडे जायचं आहे. न बालक ना युवा बूढ़ा, न मैं जन्मूं न मरता हूँ, समझ कर देह को अपनी, अरे मैं व्यर्थ भ्रमता हूँ. जे जे मूर्तिक आहे त्याला आजपर्यंत मी मानलं, म्हणून आजपर्यंत मी व्यर्थ भटकतोय. मग ती सगळी पर्याय आहे, ती दृश्यमान आहे. जे काही दृश्यमान आहे ते म्हणजे मी नाही. न पंडित हूँ न मूर्ख हूँ, न निर्धन हूँ न धनवाला, ग्रहण करता नहीं पर को, न पर को त्यागने वाला. असे एक शक्ती पण लागले त्याच्यामध्ये. हे शक्ती आहेत ना, काय हां, म्हणजे मी कोणाला ग्रहण करत नाही आणि माझं कोणाला मी देत नाही. अशा सगळ्या शक्तींचं पण त्यात चिंतन होतं. मी कसा आहे? जसा आहे तसा आहे. न नारी नर नपुंसक हूँ, नहीं यह जाति कुल मेरा, न कोई मात पितु भाई, न वैरी मित्र है मेरा, न मैं सड़ता न गलता हूँ, न जलता हूँ न कटता हूँ, चुराए चोर ना मुझको, सदा निश्चिंत रहता हूँ. कसं वाटलं? म्हणजे असं मला छान वाटलं जेव्हा वाचलं मी त्यावेळेस. आपण ते संस्कृत गाथा म्हणतो, पूजन म्हणतो, तर त्याचा सगळा भाव भरला आहे याच्यामध्ये. एवढं जरी आपल्या चिंतनामध्ये ध्यानामध्ये घेतला विषय तरी सुद्धा आनंद मिळतो. न मैं तन में कभी रहता, न छूता भी कभी तन को, अहो निर्मल स्वभावी हूँ, मलिनता रंचना मुझ में, मुझे ना इंद्रिया जाने, सदा मैं जानता मुझको, सदा परिपूर्ण सुखमय हूँ, नहीं दुख लेश भी मुझ में, न घटता हूँ न बढ़ता हूँ, सदा एक रूप रहता हूँ, न कुछ देता किसी को मैं, किसी से कुछ न लेता हूँ. ही पण शक्ती आहे ना, घटता न बढ़ता, माईक रूप रहता सर्वदा. म्हणजे सगळ्या शक्तींचं पण त्याच्यातून चिंतन होतं. कहीं आता न जाता हूँ, सदा निज में विलसता हूँ, न मरता मारने से मैं, सदा जीवंत रहता हूँ, न करता पुण्य पापों को, न उनका भोगता फल में, न भ्रमता हूँ चतुर्गति में, सदा रहता चल निज में. कुठले कुठले ग्रंथ झाले हो एवढ्यामध्ये? सगळ्या ग्रंथांचं सार सांगितलं. 49 गाथा दिसली, परत पुण्यपाप अधिकार दिसला. सगळ्या रूपाने त्यांनी छान वर्णन केलं. अहो परमात्मा था मैं, अभी परमात्मा ही हूँ, रहूँ परमात्मा आगे, सदा परमात्मा ही हूँ, रहूँ परमात्मा आगे, सदा परमात्मा ही हूँ. तर असं आपलं स्वरूप आहे. ह्याचं भाववासन केलं तर सगळ्या शब्दातून आपल्याला तो
जीव दिसेल, तो मी दिसेल. बाहेर हे नाही ते नाही हे सांगायचं नाही, तर काय आहे हे सांगायचं. त्यामुळं त्याला ग्रहण केलं तर वाच्य समजणार. मग परिचित हे सगळं आहे म्हणून याकडून अपरिचिताकडे नेलं. काय म्हणताय? न घटता न पडता हूँ कुठली शक्ती दिली? घेतली आहे ना ती. न घटता हूँ न बढता हूँ. अगुरुत्व लघु अगुरु लघुत्व शक्ती. हा असेल, अगुरु लघुत्व शक्तीमध्ये पण ते आलं. आपण तेच वाटलं होतं. एक मिनिट तरी बघून सांग. घटता न बढता आत्मा इक रूप रहता नित्य रे. हर समझे उपजे नष्ट हो फिर भी सदा ध्रुवता धरे. अगुरु लघुत्व शक्ती आणि उत्पादवय ध्रुवत्व शक्ती, अशा सगळ्या शक्तींचं पण त्याच्यातून चिंतन होतं. आणि शेवटी जीवत्व शक्ती आली म्हणजे ती गीता न मरता हो मध्ये. हां ते पण आली. परत सगळ्या ह्याच्यापासून भिन्न सुख स्वभाव आला आहे, सुखशक्ती आली, ज्ञानशक्ती आली. सगळ्या शक्तींचं आपण त्यातून चिंतन करू शकतो. तर काय चाललं होतं, कशासाठी गेलो तिकडं आपण? का सांगितलं हे सगळं? हां कालद्रव्य हे अमूर्तिक. हां काय? जीव पण अमूर्तिक आहे, तो कसा समजून. हां मग कालद्रव्याचं पण अमूर्तिक असताना त्याचं आपल्याला वर्णन कसं समजणार? तर जे परिणमन दिसून येतं त्याच्याकडून कालाचं परिणमन जाणलं जातं. तसं सांगितलं की आत्मासुद्धा आहे, त्याच्या अस्तित्वाची सिद्धी करण्यासाठी परिचित असणाऱ्या द्रव्याच्या परिणमनाकडून आपल्याला आत्मा दाखवला जातो. तर काल दाखवलं होतं जयसेनाचार्यजींच्या टीकेमध्ये समय म्हणजे काय, निमिष, घटिका, दिवस आदी हे जे काय कालाचं परिणमन आहे व्यवहार काल, तर म्हणजे काय ह्याचं सगळ्याचं वर्णन त्यांनी केलं होतं. तेव्हा एक वाक्य झालं होतं, पुढचं वाक्य राहिलं होतं वाचायचं. त्यांनी टीकेमध्ये सांगितलंच असं, पुद्गल द्रव्य क्रिया पर्याय रूप परिणाम तेन व्यज्यमानत्वात प्रगटीक्रियमाणत्वात. म्हणजे कालद्रव्य जे आहे ते पुद्गल द्रव्याच्या पर्यायाच्या परिणमनावरून वगैरे व्यज्यमान म्हणजे प्रगट केलं जात असल्यामुळे ते पुद्गलाच्या परिणामापासून उत्पन्न आहे असं गाथेमध्ये त्यांनी सांगितलं. परिणाम भव या शब्दाचा अर्थ खुलासा केला. पुद्गल द्रव्य की क्रिया पर्याय रूप परिणाम है, उससे प्रगट क्रिया रूप हेतु होने से व्यवहारने से पुद्गल परिणाम भव ऐसा कहते हैं. कालद्रव्य कसं आहे, पुद्गलाच्या परिणामापासून उत्पन्न होतं असं म्हणलं जातं, पण कालद्रव्य कोणापासून उत्पन्न होत नाही, त्याची पर्याय परिणमन करून आपल्याला त्याच्याद्वारे ज्ञान होतं म्हणून तसं म्हणलं गेलं. वाचणार आहे का? अण्वो हो अण्वंतर व्यतिक्रमण प्रभृती पूर्वोक्त पुद्गल परिणामः तु शीतकाले पाठकस्य अग्निवत कुंभकार चक्रभ्रमण विषये अधस्तनशीलावत बहिरंग सहकारी कारणभूतेन कालानुरूप द्रव्यकालेन उत्पन्नत्वात द्रव्यकाल संभूतः. ते व्यवहारकाल कसा आहे, द्रव्यकालापासून उत्पन्न होतो. एक व्यवहारकाल घ्या, त्याचं स्वरूप सांगण्यासाठी म्हणलं, एकतर तो पुद्गलाच्या परिणामापासून ज्ञात होतो आणि द्रव्यकालापासून उत्पन्न होतो, असं व्यवहारकालाचं ज्ञान करून दिलं. एक अणु से दूसरे अणु तक पहुंचना आदि पूर्वोक्त पुद्गल परिणाम तो शीतकाल में पढ़ने वाले शिष्य को अग्नि के समान सहकारी है. कुंभकार के चक्र के घूमने में नीचे रखी शिला के समान बहिरंग सहकारी कारणभूत होने से कालानुरूप द्रव्यकाल से उत्पन्न होने से द्रव्यकाल संभूत है. म्हणजे काय सांगायचं त्यांना की शीतकाळामध्ये पढाई करणारा तो शिष्य आहे, त्याला अग्नी सहकारी आहे. म्हणजे काय हो, म्हणजे तो लक्ष लागत नाही ना अभ्यासात. म्हणून आपलं एक सांगितलं उत्तराने की वातावरण जरा चांगलं असलं तर अभ्यास होतो, या अपेक्षेने सांगितलं आपलं निमित्त कारण. बर तसं
तसं काय सांगायचं, कालद्रव्याचा जो परिणाम म्हणजे पर्यायी जी उत्पन्न होते ते सांगतात ना कालद्रव्याचं स्वरूप. काय सांगितलं म्हणजे उपचार कसा केला पुद्गलावर, म्हणजे एक परमाणू एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जात असताना हे सांगायचं की समयात सांगतायच नाही. मी काय मग आता पहिल्यांदा ऐकते आपला अंदाजाने. पहिल्यांदा शास्त्र घेऊन बसत जावं म्हणून. हाय बुद्धी चांगली तर बसत नाही आमच्या समोर, तुम्ही दुकानात बसताय जाऊन. काय सांगितलं, एक अणु से दूसरे अणु तक पहुंचना आदि पूर्वोक्त पुद्गल परिणाम तो कसा आहे ह्याच्यासाठी हे उदाहरण दिलं. म्हणजे त्या परमाणूचं एका स्थानावरून दुसऱ्या निकटच्या स्थानावर गमन होणं ह्याच्या निमित्तात कालद्रव्याची सिद्धी होते हे सांगायचं त्यांना. पण त्याच्यावर डिपेंड नाही आहे. जसं त्या फक्त सहकारी आहे तुम्हाला त्याचं ज्ञान करून देण्यामध्ये. तसं सांगितलं की जसं शीतकाल आहे, डिसेंबरचा महिना आहे आणि काहीतरी फायनल एक्झाम्स चालू आहेत समजा, तर त्याला अभ्यास करत असताना ते शीतकाल बाधक असतो म्हणून तो अग्नीचा सहारा घेतो. मग ती अग्नी काय त्याला अभ्यास करवणारी नाही आहे. ती अग्नी आहे म्हणून त्याचा अभ्यास झाला असं नाही आहे. तर तसंच सांगितलं इथं पण, फक्त तिथं सहकारी कारणरूप आहे एवढंच. मग तसंच इथं पण पुद्गलाचं जे काय परिणमन चालू आहे त्याच्यामुळं कालद्रव्याचं परिणमन होतं असं नाही आहे. ज्ञान होतं ते त्याच्या सहाय्याने इतकंच. जसं कुंभकाराचं पण उदाहरण दिलं की कुंभकाराचा चक्र फिरतोय तर त्याच्या खाली असलेली ती शिळा ती पण सहकारी आहे त्या चक्राच्या फिरण्यामध्ये. बहिरंग सहकारी कारणभूत आहेत. म्हणून म्हटलं गेलं कालानुरूप द्रव्य कालापासून उत्पन्न होतं हे व्यवहार काल, म्हणून विशेषण दिलं दौव काल संभूदो. द्रव्य कालापासून उत्पन्न होणारा असा तो व्यवहार काल आहे. यदि अणु से अन्य अणु को पार करने के लिए असं काही इथं म्हणजे आपण म्हणजे मुवमेंट किंवा काय म्हणायचं, एका प्रदेशावर दुसऱ्या प्रदेशावरच म्हणायचंय, समजून घ्यायचं. अणु हो अणवंतर. एका अणुपासून दुसऱ्या अणुपर्यंत जायला म्हणजे एका प्रदेशावर एक अणु आहे, दुसऱ्या प्रदेशावर दुसरा अणु आहे. एका अणुपासून सांगताय हां एक समयला. मग त्या समयाची सिद्धी करणार कशी, तर या प्रदेशावर त्याचं परिणमन होते त्या अपेक्षेने. एक अणु से दूसरे अणु तक पोहोचना हे जे पुद्गलाचं परिणाम आहे, किंवा तो अणु म्हणा दुसऱ्या अणुपर्यंत जातोय किंवा एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जातोय, त्याच्यामध्ये जे काय टाइम पिरियड लागला त्याला आम्ही कालद्रव्याचं परिणमन म्हणतोय असं सिद्धी करून दाखवलं. इथं वर्णिचिन्ही दुसरं उदाहरण घेतलंय ते वाचते. इथं घड़ी की सुई जो थोड़ी सरकी, हाँ इतने ह्याच्यावर व्यवहार काल निश्चय काल की पर्याय है, तो भी यह जाना कैसे जाता है कि कुछ समय गुजर गया. जीव और पुद्गल के परिणमन से यह जाना जाता है. इस कारण जीव और पुद्गल के परिणमन से समय की आविर्भूति कही गई है. जैसे घड़ी की सुई कुछ सरक गई. घड्याळाचा काटा थोडासा सरकला. किती वेळ झाला हो, 1 मिनिट हो गया. 1 मिनट का जो समय गुजर गया उस समय गुजरने का ज्ञान हमें सुई से हुआ. वेळ गेला हे तुम्हाला कसं कळतंय, तुम्ही त्या टिकटिककडे बघताय म्हणून कळतंय. म्हणून म्हटलं काय, त्या समयाचं ज्ञान होतं त्या पुद्गलावरून. सूर्य एक ओर से उदित होकर दूसरी ओर अस्त को प्राप्त हो गया. इससे हमें ज्ञान हुआ कि एक दिन बीत गया. सगळे पुद्गलाच्या परिणमनावरून तुम्हाला ज्ञान होतंय ना कालाचं. इस समय को ये पुद्गल के परिणमन किया नहीं करते. इस समय को ये पुद्गल द्रव्य परिणमन नहीं किया करते. केवल ये जता देने वाले है. म्हणजे पुद्गल कालद्रव्याचं परिणमन करवतं असं नाही, फक्त त्याच्यावरून आपल्याला कालाचं ज्ञान होतं एवढं सांगतायत. इस समय का जो अविभागी अंश है अर्थात एक एक समय है, उस समय की उत्पत्ति काल नामक निश्चय द्रव्य के परिणमन से हुई है. जे काय समय नावाचं कालाचं सगळ्यात छोटी पर्याय आहे त्याची उत्पत्ती कशापासून झाली हो,
कालद्रव्याचे परिणामन झाले आणि समय उत्पन्न झाला. हा, पुद्गलापासून परिणाम उत्पत्ती नाही. नाही झाली हे सांगायचंय. म्हणजे जे काही शातेनी गाथेमध्ये घेतलं त्याच्यावरून कदाचित असा अर्थ काढला जाईल की पुद्गल द्रव्यापासून उत्पन्न होतं, पण पुद्गल द्रव्याच्या द्वारे ज्ञात होतं एवढंच फक्त ग्रहण करायचंय. कुठल्याही द्रव्याची उत्पत्ती परद्रव्यापासून होत नाही, उत्पत्तीच होत नाही मुळात. निश्चय द्रव्य का परिणामन ना उसके लिए, मतलब वर्तना का परिणामन, निश्चय द्रव्य का परिणामन. निश्चय द्रव्याचं, व्यवहार निश्चय काल. द्रव्य कालाचं जे काही परिणमन आहे त्याच्या निमित्तात हा व्यवहार काल उत्पन्न होतो असं सांगितलं गेलं. जीव और पुद्गल का परिणमन तो बहिरंग निमित्त भूत द्रव्य काल के होने पर हुआ है. जीवाचं परिणमन झालं म्हणून काल द्रव्याचं झालंय का काल द्रव्याचं परिणमन झालं म्हणून जीवाचं झालंय? हो, दोन्ही द्रव्य स्वतंत्र आहेत, परंतु निमित्त सांगितलं काल द्रव्य कशाच्या परिणामनासाठी, तर जीव म्हणजे सर्व द्रव्यांच्या परिणामनामध्ये काल द्रव्य फक्त निमित्त मात्र आहे. परिणामन तर ज्याचे खूप योग्यतेने प्रत्येकामध्ये होते, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. बरोबर. तर जीव आणि पुद्गलाचं परिणमन स्वतःच्या अधीन आहे, काळाच्या अधीन नाही. कालद्रव्य तिथं फक्त निमित्त आहे म्हणून सांगितलं गेलं. त्याचं बहिरंग सहकारी निमित्त निमित्त, हा? सहकारी निमित्त, सहकारी उपग्रह. निमित्त मात्र है. बहिरंग निमित्त भूत द्रव्य काल के होने पर हुआ है, इसलिए जीव पुद्गल का परिणाम द्रव्य काल के निमित्त से हुआ है यूं कहा जाता है. म्हणजे जीव पुद्गलाचं परिणमन कोणामुळं झालं, कोणाच्या निमित्तात झालं, तर कालद्रव्याच्या असं तुम्ही म्हणताय. पण सगळं हे खुलासावरनं सांगायचं त्यांना. द्रव्य काल असेल तर व्यवहार काल म्हणजे पर्याय काल उत्पन्न झाला. पर्याय काल आहे तर तुम्हाला तिथं त्या जीव पुद्गलाचा परिणामावरून त्याचं ज्ञान होतं. म्हणून ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देअरफॉर ए इज इक्वल टू सी असं करायचं आहे ना. म्हणून सांगितलं जीव पुद्गलाचं परिणमन होतं कोणामुळं, कोणामुळं म्हणजे समजून घ्या, कालद्रव्याच्या अस्तित्व असल्यामुळं. दीदी माझ्या इथं असं लिहिलंय, जीव और पुद्गल का परिणामन तो बहिरंग निमित्तभूत मध्य काल के. ते चुकलंय ना, द्रव्य काल केच पाहिजे ना. बहिरंग निमित्तभूत मध्य काल के होने पर हुआ है. कसलं काय म्हणाला, ऐकू ना मला. मध्य मध्यकाल चुकलंय ना, मिसप्रिंट असेल कदाचित. कुठं घेतलं? पीडीएफ मध्ये आहे ते. आता तुम्ही जे वाचलं ना वाक्य तेच, जीव और पुद्गल का परिणामन तो बहिरंग निमित्तभूत मध्य काल के होने पर हुआ है, इसलिए जीव पुद्गल का परिणामन द्रव्य काल के निमित्त से हुआ है यो कहा जाता है. इथं तर असं काय घेतलं नाही आहे, पण मध्यकाल म्हणजे द्रव्यकाल म्हणायचं असेल. आता द्रव्याला मध्य पण म्हटलं जातं स्थिर असल्यामुळं. अच्छा, बघू पुढं काय आलं तर त्याच्यामध्ये. तर इथं काय सांगितलं, जीव और पुद्गल का परिणमन तो बहिरंग निमित्तभूत द्रव्य काल के होने पर असा शब्द आलाय, मध्य नाही आला इथं. द्रव्य काल के होने पर हुआ है, इसलिए जीव पुद्गल का परिणाम द्रव्य काल के निमित्त से हुआ है ऐसा कहा जाता है. देखिए परस्पर का संबंध. माझा आवाज येतोय का? इथं बाहेर आवाज जास्त आहे. हो हो येते. घड़ी की सुई जो थोड़ी सरकी है उसमें जो परिणमन हुआ है वह निश्चय काल के समय नामक परिणमन का निमित्त पाकर इस सुई की क्रिया हुई है. सुई का सरकली हो, कालद्रव्य आहे तिथं द्रव्य काल आणि त्याचं परिणमन चालू आहे, त्याच्या परिणमनाला दाखवणारी ती सुई आहे. सुई म्हणजे काटा म्हणा. कळलं काय सांगितलं? निश्चय काल के उसमें जो परिणमन हुआ है उस सुई में, तो वह निश्चय काल के समय नामक परिणमन का निमित्त पाकर इस सुई में क्रिया हुई है. त्या काळाचं परिणमन झालंय समय रूप आणि त्याच्या निमित्तात तिथं ती सुईची क्रिया झाली. इस सुई की क्रिया को जानकर उसके निमित्त से हमें समय का बोध हुआ है कि इतना समय हुआ है. 1 घंटे में जितने समय होते हैं उन समयों के निमित्त से सुई सरकी और सुई सरकने के निमित्त से हमें समय का ज्ञान हुआ. काय काय सांगा, कोरिलेशन कसं केलं? द्रव्यकाल, व्यवहार काल आणि सुई एकानंतर एक कसं केलं रिलेशन त्याचं?
योगिता ताई बोला. कोण माझ्यासमोर किती आहे कळेल मला आता. सांगते जरा. हा? सांगते मी ते पूजाचं रिझर्वेशन करायच्या ह्याच्यात होते जरा. आहे का आता माझ्यासमोर बसा निश्चय की. परिणामन झालं म्हणून व्यवहार काल आला. हम्म. इथे समयचं परिणाम म्हणजे समय एक गेला त्याच्या निमित्ताने क्रिया म्हणून सुईचं हल्लं झालं. सुईरूप क्रिया झाली ती हा आणि मग त्या क्रियेवरून आपल्याला कळालं की तेवढा समय गेला म्हणून. बरोबर. म्हणजे द्रव्य कालाचं परिणमन चालू आहे ते दिसलं आपल्याला सुईच्या परिणमनावरून आणि म्हणून तिथं सांगितलं गेलं समय झाला, दिवस गेला वगैरे. 1 घंटे में जितने समय होते हैं उन समयों के निमित्त से सुई सरकी और सुई सरकने के निमित्त से हमें समय का ज्ञान हुआ. तात्पर्य यह है कि व्यवहार काल जीव और पुद्गल के परिणमन से ज्ञान में आता है, परंतु पुद्गल का परिणाम निश्चय काल की परिणति के निमित्त पाकर उत्पन्न होता है. जीव पुद्गलावर व्यवहार काल आहे आणि निश्चय काळ जीव पुद्गलावर आहे समजतो, म्हणजे त्याच्यावरून ज्ञात होतं एवढं सांगायचं आहे. जीव पुद्गल व्यवहार काल जीव पुद्गल के परिणामन से ज्ञान में आता है, परंतु पुद्गल का परिणाम निश्चय काळाचं परिणमन असल्याशिवाय पुद्गलामध्ये परिणमन होणार नाही. म्हणून सांगतायत की पुद्गलाचं परिणमन निश्चय काळ आहे म्हणून झालं आणि निश्चय काळाचं ज्ञान पुद्गलाच्या परिणमनावरून झालं. इस युक्ति से ज्ञान में आया व्यवहार काल तो क्षणिक है, अर्थात समय, मिनट, घंटा ये तो विनश्वर है, नष्ट होते रहते हैं. उनमें जो सूक्ष्म पर्याय है समय नाम की, वह तो उतनी ही मात्र है, वह भी नश्वर है. पर निश्चय काल नित्य है. जे काय व्यवहार काल आहे ते नश्वर आहे, संपणारं आहे. कारण सूत्र नाही म्हणू शकतो ना. हां, सुरुवात आहे तर त्याला शेवट आहे, पण जो निश्चय काल आहे तो द्रव्य रूप आहे, निश्चय रूप आहे. निश्चय काल नित्य है. निश्चय काल अपने गुण और पर्यायों का आधारभूत है, इसलिए सदा काल अविनश्वर है. सगळ्या गुणपर्यायांचा आधाररूप ते निश्चय काळ द्रव्य आहे आणि ते नित्य आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. इथं सांगितलंय पुढं पण ते घेतलंय वाचून टीकेमध्ये. काय काय समजलं. एक अणु से दूसरे अणु तक पहुंचना आदि पूर्वोक्त पुद्गल परिणाम तो शीतकाल में पड़ने वाले शिष्य को अग्नि के समान सहकारी है. तिथं त्याचं ते करता नाही आहे, फक्त सहकारी आहे एवढ्या अपेक्षेने त्याला सांगतायत. कुंभकार के चक्र के घूमने में नीचे रखी शिला के समान बहिरंग सहकारी कारणभूत होने से कालानुरूप द्रव्य काल से उत्पन्न होने से द्रव्य काल संभूत है. कोण? व्यवहार काल. पुढं द्वयोः निश्चय व्यवहार कालयोः एषः पूर्वोक्तः स्वभावः. या दोन्ही निश्चय काल आणि व्यवहार कालांचा हा पूर्वोक्त स्वभाव आहे असं सांगितलं. सह किम रूपः व्यवहार कालः. तो व्यवहार काल कोणत्या स्वरूप काय रूप आहे त्याचं. पुद्गल परिणामेन व्यज्यमानत्वात् परिणामजन्यः. पुद्गल परिणामापासून प्रगट, व्यज्यमान म्हणजे प्रगट झालेलं दिसून येत असल्यामुळे पुद्गल परिणामजन्य आहे असं म्हटलं जातं, किंवा असं आहे पुद्गल परिणामापासून उत्पन्न होणारा असं म्हटलं आहे. निश्चय कालः तु परिणामजनकः. हां, परिणामजन्यः आणि परिणामजनकः असा भेद केला. व्यवहार काल कसा आहे? परिणामजन्यः. आणि निश्चय काल कसा आहे? परिणामजनकः. परिणामाला उत्पन्न करणारा निश्चय काळ आहे आणि त्या परिणामावरून जाणला जाणारा व्यवहार काळ आहे. काय? परिणामाला उत्पन्न करणारा जनक. निश्चय कालाला जनक म्हटलं आणि व्यवहार काल जन्य म्हटलं ना. म्हणजे पुद्गल, म्हणजे पुद्गलाच्या परिणामावरून दिसून येतो, व्यक्त होतो, त्या निश्चय कालामध्ये परिणामन झालेला आहे.
म्हणून तो पुद्गल परिणामापासून उत्पन्न होणारा व्यवहार काल जन्य आहे, परिणामजन्य आहे. आणि तो परिणाम कोणापासून उत्पन्न झाला तर द्रव्यकालापासून, म्हणून त्या द्रव्यकाळाला परिणामजनक म्हणलं. एवढ्यावरून चांगला खुलासा होतो या विशेषणावरून. निश्चय काल तो परिणाम का जनक यानी उत्पन्न करने वाला ही है. समयरूप व्यवहार काल क्षणभंगुर. समयरूप जो व्यवहार काल आहे तो क्षणभंगुर आहे. त्याचं अस्तित्व काही क्षणाचं आहे. स्वकीय गुणपर्याय आधारत्वेन सर्वदा एव अविनश्वरत्वात् द्रव्यकालः नित्यः इति. स्वतःच्या गुणपर्यायांच्या आधाररूपाने सर्वदाच अविनश्वर असल्यामुळे तो द्रव्यकाळ नित्य आहे. द्रव्यकाल हा सगळ्या त्याच्या गुणपर्यायांचा आधारस्तंभ असतो. म्हणून जर याचा नाश झाला तर गुणपर्यायांचा पण नाश होईल. पण गुणपर्यायांचं परिणमन दिसून येते, त्या अर्थी कोणीतरी तिथं स्थिर एक आधार आहे, त्याला म्हणलं द्रव्यकाळ. आता हे सगळं समजून काय फायदा आहे ह्याच्यासाठी म्हणून अध्यात्म सांगतात. जयसेनाचार्यजी शेवटच्या गाथेमध्ये आपल्याला त्या गाथेचा जीवनात काय उपयोग, काळद्रव्याला शिकत बसायचं नाही आहे, तर त्या काळावरून आपल्याला आपल्या आत्म्याकडे जायचं आहे. ते कसं सांगतायत. अत्र यद्यपि काललब्धिवशेन भेद अभेदरत्नत्रयलक्षणं मोक्षमार्गं प्राप्य जीवः रागादिरहित नित्य आनंद एक स्वभावम उपादेयभूतं पारमार्थिक सुखं साधयति. तथापि जीवः तस्य उपादान कारणं न च कालः इति अभिप्रायः. काय सांगितलं, काय म्हणायचं ते गाथेतलं सगळा भाव कळू दे नाही कळू दे, हे शेवटचं वाक्य कळालं ना बस ग्रंथाचा सार समजला आपल्याला. अत्र येथे जरी काललब्धिवशाने म्हणजे काय क्रमप्राप्त असं झालेलं प्रकरण आहे. काललब्धीच्या वशाने भेद अभेद रत्नत्रय लक्षणवाल्या मोक्ष मार्गाला प्राप्त करून जीव. भेदरत्नत्रय म्हणजे काय, अभेदरत्नत्रय म्हणजे काय? ज्ञान दर्शन चारित्र्याची एकता अभेद आणि सेपरेट घेतलं तर ते भेद. म्हणजे आता जेव्हा ते स्वभाव रूपाने अभेद घेणार त्यावेळेस ते अभेद रत्नत्रय झालं. आणि जेव्हा ते भेद करून सांगितलं गेलं विस्तारासाठी म्हणून त्याला वेगळं केलं तर ते भेद रत्नत्रय झालं. भेद अभेद रत्नत्रय लक्षणरूप मोक्ष मार्गाला प्राप्त करून जीव रागादिरहित नित्य आनंद एक स्वभावाला उपादेय एक स्वभावरूप रागादिरहित नित्य आनंद एक स्वभावरूप उपादेयभूत पारमार्थिक सुखालाच साधतो. म्हणजे कोणी जरी जीव असेल तरी जेव्हा मोक्ष मार्गाला प्राप्त करणार तेव्हा या भेद अभेद रत्नत्रयाच्या सायकलमधून जाणार. आणि तेव्हा परमार्थ सुख काय आहे त्याची सिद्धी करतो. उसी प्रकार जीव ही उस सुख का उपादान कारण है, काल द्रव्य नहीं यह अभिप्राय है. काल तुम्हाला सम्यक दर्शन झालं नाही, आज झालं. का झालं? काळाचं परिणमन झालं म्हणून. उपादानगत योग्यता. म्हणून त्यांना सांगायचंय की चतुर्थ काळात मोक्ष होतो, पंचम काळात होत नाही. का हो? काळाचा दोष का? नाही. म्हणजे कालद्रव्य तुम्हाला मोक्ष करवणार नाही. सावधान, कोणी बाहेर तुम्हाला मोक्षाला नेणार नाही किंवा मोक्षापासून अडवणार नाहीये. म्हणून सांगितलं इथं जीवच त्याचं उपादान कारण आहे. नच कालह, कालद्रव्य उपादान कारण नाही. तुमच्या सुखाचं, तुमच्या निर्वाणाचं, तुमच्या कर्मापासून मुक्तीचं कारण उपादान कारण तुमच्या स्वयं स्वतःमध्ये आहे. म्हणून त्यांनी एक सिद्धांत सांगितला पुढं. तथाच उत्तम आत्मोपादान सिद्धम इत्यादी इति असं वाक्य दिलं जातं. आत्मा उपादानाने सिद्धी होते. आत्मा की सिद्ध अवस्था रूप मोक्ष आत्मा के ही उपादान कारण से सिद्ध होता है. आत्म्याला कोणी सिद्ध बनवू शकत नाही आणि कोणी संसारी सुद्धा बनवू शकत नाही. कालद्रव्यामध्ये ती शक्ती नाही. काय म्हणताय विजू काकी? काय नाही काय नाही ना.
इन 5 नाही अस्तिक ते जरा चालू आहे काय? चालूच आहे, म्हणूनच कळत आहे मला तुम्ही काय करायला आहे। इन 5 अस्तिकायों में काल को नहीं बताया है। काल द्रव्य एक प्रदेशी है, इसलिए अस्तिकाय नहीं है। अस्तिकाय उसे कहते हैं जिसमें बहुत प्रदेश हो, जैसे ये दिखने वाले स्कंद अस्तिकाय है। जैसे जीव, धर्म आदि द्रव्य ये प्रदेश के संचय रूप है, परंतु कालद्रव्य एक ही प्रदेशी है, म्हणून त्याला अस्तिकाय म्हणलं नाही। लोकाकाश के एक एक प्रदेश पर एक एक कालद्रव्य अवस्थित है और वह रत्नों की राशि की तरह है। जैसे रत्नों का ढेर इकट्ठा पड़ा है, तो एक रत्न में दूसरे रत्न का प्रवेश नहीं है, अवगाह नहीं है। म्हणजे प्रत्येक प्रदेशावर एक एक रत्न खचित आहे म्हणतो आपण, एकमेकामध्ये ते घुसत नाही। इसी प्रकार यह कालद्रव्य लोकाकाश के एक एक प्रदेश पर बहुत घने चिपके पड़े हुए है। इतकं काय म्हणायचं, इतकं निकटता आहे की मध्ये कुठं स्पेस नाही राहिली आहे। फिर भी किसी कालद्रव्य में किसी दूसरे कालद्रव्य का प्रवेश नहीं है, एकमेकांना ते स्पर्शसुद्धा करत नाही। तसं आपल्या जवळपास जेवढे सगळे जीव आहे ते सगळे खूप निकट आहेत म्हणतो आपण। भलेही गर्भात आलेला जीव तुमच्या खूप निकट आहे, तरीसुद्धा 2 जीवांचा तिथं परस्पराशी स्पर्श देखील नाही। आपल्या शरीरात पण असे अनेक जीव आहेत, पण त्या एका जीवाचा दुसऱ्या जीवाला स्पर्श देखील नाही। कालद्रव्य हे शिकवतो की अस्पर्शी रहा। निश्चय काल है अविनाशी और व्यवहार काल है क्षणिक। आता मग त्यामध्ये त्याचं अजून वर्णन खुलासा रूपाने पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहे। म्हणून अचेतन द्रव्य असताना आपल्याला शाण बनवते, आणि आपण चेतन असताना, ज्ञानवाले असताना वेडे बनतोय, म्हणून असं बनणं योग्य नाही। काय तिथे समय, जसं एक समयाचा परिणाम म्हणजे तिथे समय आपण एक मिनिट वगैरे करूया, आणि सुईची क्रिया दिसून येते, म्हणजे हे कारण झालं समयाचं आणि क्रिया झाली सुईचं, ती मुवमेंट दिसली, तर ह्याच्यामध्ये कारण आणि कार्य का उपचार असं लावू शकतो। बरोबर आहे की बहिरंग निमित्तभूत कारण आहे ते, म्हणून तसं घेऊन सांगितलं। बहिरंग साधन आहे, जसं तुमचं सूर्याचं फिरणं झालं तर त्याच्यावरून तुम्हाला कालद्रव्याचं ज्ञान झालं म्हणताय, दिवस गेला आला, मग हे सगळं बहिरंग साधन आहे। मग म्हणलं गेलं उपचाराने, व्यवहाराने की ते कारण आहे आणि हे कार्य आहे। वास्तविक कार्यकारण संबंध एकाच द्रव्यामध्ये आहे। मग तसंच आपल्याला पण हे शरीराच्या पुरणगलनावरून तुम्हाला समजते जीवाची आयु किती झाली वगैरे, पण जीवाचं परिणमन तर स्वतंत्र आहे, म्हणून निमित्त रूपाने बहिरंगातल्या त्या सगळ्या द्रव्यांचं सहकार्य घेतलं जातं। म्हणून कालद्रव्याचं सुद्धा ज्ञान करायचं कशासाठी, तर ते कालद्रव्य सुद्धा स्वतंत्र आहे, नित्य आहे, अस्पर्शी आहे, बस स्वभाव रूपाने परिणमन करणारा आहे। तसाच माझा आत्मा सुद्धा कसा आहे, अनादि अनंत शाश्वत आहे, सगळ्याच्या मध्ये राहून सुद्धा सगळ्यापासून सर्वथा भिन्न आहे, कोणालाही कोणाच्याही मध्ये ढवळाढवळ करणारा नाही, स्वभाव रूपाने तो स्वतःमध्येच खचित आहे। म्हणून असं स्वतःचं ज्ञान केलं तर आपल्याला सुद्धा मोक्ष प्राप्त सहज होऊ शकतं। हो जाणा अनादि अनंत ध्रुव स्वभाव जाणा। हा मी आत्मा कालद्रव्यावर अवलंबून नाहीच, कालाच्या परिणतीवर अधीन नाहीच। कालद्रव्य मला मोक्ष देणारा नाहीच अनुभवा। मी तर स्वाधीन आहे, सुखमयच होतो आहे असणार। अस्पर्शी स्वरूपोहम जीवोहम। जाणा माझ्यामध्ये कालद्रव्य नाहीच, कालद्रव्यामध्ये मी नाहीच, मी तर स्वरूप रूपच आहेच।